आम्ही दोघी की नाही सवती, म्या यामिनी आणि त्या दुर्गाबाई एकाच घरात नांदतो, पण वयात हे मोठं अंतर. उतरल्यात त्या आता, थकल्या. तुम्हाला म्हणून सांगते, आमच्यामधलं हे अंतर मीच मावळू देत नाही. दुर्गाबाईंना सतत आठवण करून देत असते की तुम्ही आता म्हाताऱ्या झाल्यात, उगाच आता तारुण्याचा रग उधार उसनवार करून आणता येणार नाही आणि झेपणार तर मुळीच नाही. आता तुमचा उपयोग फक्त कामवाली बाई म्हणूनच. राणीची मिजाज नाही, कमालकिनीची हुकूमत नाही. खरं सांगू का, आताशा ह्या ना त्यांच्या अर्धांगिनीपेक्षा ना आई जास्त शोभतात. म्हणजे बायकोचं प्रेम, बायकोचं आकर्षण, बायकोचा हक्क, ह्या सगळ्या गोष्टी विसर्जित झाल्यात जणू. पण माझ्यामध्ये सगळ्या शिगोशिग भरलंय. म्हणजे फक्त चुटकी म्हणजे फक्त एका तिरप्या कटाक्षातच सगळं काम होतं. तर माझा तरी काय नाईलाज, आहेच मी सौंदर्याची खाण. आणि कटाक्षाचं म्हणाल तर उपजतच कमळासारख्या डोळ्यांची आणि लांब सडक पापण्यांची देणगी लाभली. त्यामध्येच सगळं काम होतं. बाकी काय करायची गरजच लागत नाही. जे मनात आहे ना ते सहज मिळतं. दामू म्हणत होता की ह्यांच्या मनात माझ्यापेक्षा अर्ध्या वयाची मुलगी आहे म्हणून. पण इथे पण मीच बाजी मारणार. भातुकली खेळायच्या वयात तिला काही शृंगाराची गुपितं ठाऊक असणार आहेत. ह्यांची ना माझ्या मोहपाशातून सुटका नाही. नाही म्हणजे नाही, आणि मी ती